तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आरआरबी अँड एसएस एक्झाम पॅटर्न या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा जो आहे थोडक्यामध्ये 23 आहे, ज्यामध्ये आपण भारतीय रेल्वे पदभरती 2025च्या जे आपलं आवडतं पद आहे आरआरबी ग्रुप डी, यासाठी आपण सीबीटी परीक्षेमध्ये जे काही आपला सामान्य विज्ञानावर आधारित प्रश्न आहे जे की तुम्हाला विचारले जाऊ शकतात, त्या स्वरूपाचे आपण सर्व काही प्रश्न आपण आपल्या रेग्युलरली लेक्चर मार्फत आपण कव्हर करत आहोत, ज्यामध्ये आपण विषयनिहाय प्रश्न पाहत आहोत। आतापर्यंत आपण जीके, जीएस, सामान्य विज्ञान, गणित व बुद्धिमत्ता ह्या सर्व सब्जेक्टचे आपण प्रश्न सोडवत आलेलो आहोत। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रामध्ये असाल आणि जर तुम्ही मराठी भाषेमधून आरआरबी ग्रुप डी ची तयारी करत असाल तर मित्रांनो तुम्ही लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण या ठिकाणी तुम्हाला आरआरबी ग्रुप रिलेटेड असणारं सर्व काही स्टडी मटेरियल आपण तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत व त्यासोबतच आपण मराठी भाषेमधून तुमची ए टू झेड तयारी कव्हर करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत। त्यामुळे चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञानावर आधारित काही आपण टॉप 60 क्वेश्चन पाहणार आहोत, जे की तुमच्या परीक्षाभिमुख परीक्षेमध्ये तुम्हाला विचारली जाऊ शकतात। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, जो की प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कशात सर्वात जास्त वर्धनीयता असते? तर खालीलपैकी कशामध्ये जे की सर्वात जास्त वर्धनीयता असते असा प्रश्न आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की सोनं। सोन्यामध्ये जे आहे जे की जास्त वर्धनीयता असते। त्यानंतर प्रश्न 2 आपला पुढील, जर कार्याचे मूल्य ऋण असेल तर ज्या वस्तूवर कार्य झालेले आहे तिचे मूल्य किती होईल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की ऊर्जा गमावेल हे जे आहे याचं उत्तर होणार असेल। ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न 3 आपला, तरुण वयात येताना श्वेत ग्रंथीचे आणि त्वचेतील स्नेह ग्रंथीचा स्त्राव वाढत जातो, या कालावधीत या ग्रंथीत कोणत्या घटकाचा खाव स्त्रवतात? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क, जे की घाम आणि तेल हे जे आहे थोडक्यामध्ये स्त्रावतात। ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे चांगलंच की जी येणारी आपली आरआरबी ग्रुप डी ची एक्झाम आहे त्यामध्ये जे सामान्य विज्ञानचे जे विचारले जाणारे टॉपिक आहेत ते परिपूर्ण सीबीएसईच्या अभ्यासक्रमावर अनुसरून असून आणि आपले जे व्हिडिओ आहेत आणि आपण जे सिरीज आपण घेऊन आलेलो आहे त्यामध्ये देखील आपण सीबीएसईच लेवलचा आपण सामान्य विज्ञानचे प्रश्न कव्हर करत आहोत। त्यामुळे यामधला प्रत्येक प्रश्न हा तुमच्या एक्झाम प्रोस्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट असणार असेल। प्रत्येक व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहत चला। त्यानंतरचा प्रश्न 14 आपला, आधुनिक आवर्त सारणीत 4थ्या आवर्तनामध्ये किती उपधातू आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की 2 उपधातू आहेत। त्यानंतरचा 5वा प्रश्न, इलेक्ट्रिक मोटार ही विद्युत ऊर्जा ही डॅश मध्ये रूपांतरित करते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क, जे की यांत्रिक ऊर्जामध्ये थोडक्यामध्ये ती जे आहे रूपांतरित करते। ऑप्शन क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न 6वा, मानवी नर शुक्राणूची गुणसूत्रांची संख्या ही डॅश आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 23 ही आहे। त्यानंतरचा प्रश्न 7वा आपला, मॉडर्न पिरियडिक टेबलचा गण एका घटकांना म्हणतात तर काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की अल्काली धातू जे आहे थोडक्यात म्हटलं जातं। त्यानंतरचा 8वा प्रश्न आपला, इथेनॉइक आम्लाचे सामान्य नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की ॲसिटिक आम्ल हे आहे। त्यानंतरचा प्रश्न 9वा आपला, कथिलाचे घटक काय आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की Pb+SN हे जे आहे जे थोडक्यात कथिलाचे घटक आहेत। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 10वा आपला, खालीलपैकी कोणता पर्याय स्टेम आणि मुळाच्या शीर्षस्थानी आढळतो? तर याचं उत्तर आहे ते ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये डब, जे की परेन कायम। त्यानंतरचा आपला प्रश्न 11वा, सरपटणाऱ्या प्राण्यांना डॅश असे म्हणतात किंवा असते सरपटणाऱ्या प्राण्यांना? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की खवल्यासह कोरडी आणि अग्रथिल त्वचा जी आहे थोडक्यात असते। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 12वा असा आहे, खालीलपैकी अधातू ओळखा? तर यापैकी अधातू कोणता आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की क्लोरीन हा जो आहे अधातू आहे। त्यानंतर प्रश्न 13वा, खालीलपैकी कोणत्या भौतिक मानकाचे एकक समान आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की अ, कार्य आणि ऊर्जा। त्यानंतर 14वा प्रश्न, खालीलपैकी कोणता रोग असुरक्षित यौन संपर्काच्या माध्यमातून होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की एड्स हा जो रोग आहे। त्यानंतर प्रश्न 15वा, डॅश रोपट्यांची एकावर्धी भाग नाही? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की फळ रोपट्यांची एकावर्धी भाग नाही। ऑप्शन अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही भारतीय रेल्वे भरती आरआरबी ग्रुप डी च्या परीक्षेच्या परिपूर्ण 100%
तयारीसाठी आपले अतिसंभाव्य प्रश्नसंच आणि जर नोट्स ई बुक घेतला नसाल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळून घ्या। त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये तुमचा आरआरबी ग्रुप डी चा संपूर्ण काही 100% अभ्यासक्रम कव्हर होणार आहे आणि हा जो अभ्यासक्रम आहे परिपूर्ण तुमच्या अभ्यासक्रमाला अनुसरून आहे, तो पण मराठी भाषेमधून आहे, ज्यामध्ये तुमचं सामान्य विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता व जीके करंट अफेअरचा सर्व 100% अभ्यासक्रम कव्हर होणार आहे। ज्यामध्ये आरआरबी ग्रुप डी अभ्यासक्रमानुसार आपण प्रथमच जे की तुम्हाला कुठेही मिळणार नाही असे आपण नोट्स देणार आहोत ई बुक, त्यासोबत तुम्हाला सरावासाठी प्रॅक्टिससाठी टेस्ट सिरीज देखील त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जाणार आहेत। परिपूर्ण ग्रुप डी चे अतिसंभाव्य प्रश्न त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत, जे की तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। कमी वेळेमध्ये तुमची चांगली तयारी होणार असेल, सर्व काही महत्त्वाच्या चालू घडामोडी यामध्ये समाविष्ट आहेत व परीक्षा दृष्टिकोनातून संपूर्ण प्रश्न व मागील वर्ष प्रश्न देखील आपण यामध्ये उपलब्ध करून तुम्हाला दिलेली आहे। तर जर तुम्हाला 100% अभ्यासक्रम एकाच ठिकाणी परिपूर्ण करायचा असेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा आणि सर्व काही ते सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून इन्स्टंटली तुम्ही मिळवू शकता। आणि जर तुम्ही याचा अभ्यास केला तर तुम्हाला कोणत्याही मार्केटमधलं बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणारी नाही। तर ज्यांना कोणाला आरआरबी ग्रुप डी मध्ये यश मिळवायचं आहे त्यांनी नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा, तर लगेच आपल्या सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या। मित्रांनी आरआरबी ग्रुप डी साठी अजूनही आपलं A to Z स्टडी मटेरियल घेतलं नसेल तर लगेच त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या। 100% ट्रस्टेड आहे, त्या ठिकाणी तुम्हाला 100% जो आरआरबी ग्रुप डी चा टेस्ट सिरीज आणि जो नोट्स आहे ते आपण एकमेव मराठी भाषेतून तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत। त्यामध्ये परिपूर्ण तुमचा अभ्यासक्रम हा कव्हर होऊन जाईल। त्यानंतर आपला प्रश्न 16वा, यापैकी काय मुकुलांद्वारे अलैंगिक पुनरुत्पादन करते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की ईस्ट। त्यानंतर 17वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यामध्ये उच्च आयनान ऊर्जा असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे ई अ, जे की ही। त्यानंतरचा पुढील प्रश्न ज्याला थोडक्यात हेलियम देखील म्हणतो आपण। तर प्रश्न 18वा, जेव्हा आपल्या स्नायू पेशीमध्ये ऑक्सिजनची कमतरता असेल तेव्हा ऊर्जा निर्मिती दरम्यान 6 कार्बन रेणूला किती कार्बन रेणूमध्ये रूपांतरित केले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ, जे की 3। त्यानंतरचा आपला 19वा प्रश्न, एका विना आवरणाचे विजाची निर्मिती होत असते? तर त्याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, ज्यालाच की आपण जिम्नोस्पर्म असं जे आहे म्हणतो। त्यानंतर प्रश्न 20वा, प्रोटेस्ट ग्रंथी डॅशच्या खाली स्थित असते? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की मूत्राशयाच्या खाली स्थित असते। त्यानंतर प्रश्न 21वा, त्या त्वचेचे नाव सांगा ज्याच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपन 2, 8 आणि 6 आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब, जे की सल्फर। त्यानंतरचा प्रश्न 22वा, खालीलपैकी कोणता धातू ऑक्सिजन आणि पाण्यासोबत अभिक्रिया करतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की सोडियम। त्यानंतर 23वा प्रश्न, जीवामध्ये भिन्नता मुळे डॅश होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की विविधताची उत्पत्ती आणि विकास। त्यानंतरचा 24वा प्रश्न, खालीलपैकी कोणते सर्वात कमी सक्रिय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की चांदी। त्यानंतरचा आपला 25वा प्रश्न, चांदीवर डॅश कोटिंग संरक्षणाचे उदाहरण आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की काळे। त्यानंतर 26वा प्रश्न, खालीलपैकी कोणते उष्मरोधकाचे उदाहरण आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर काच, जे की काच। त्यानंतर 27वा प्रश्न, डॅशचे SI पद्धतीतील एकक अँपियर आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की विद्युत धारा। त्यानंतर 28वा प्रश्न, ओहमचा नियम आणि डॅशमधील संबंधाचे वर्णन करते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क, ज्यालाच की विभवानंतर आणि विद्युतधारा असं जे आहे ते म्हणतात। त्यानंतरचा प्रश्न 29वा, डॅश गॅसचा उपयोग चिप्सला ऑक्सीकृत होण्यापासून रोखण्यासाठी केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की N2। त्यानंतरचा 30वा प्रश्न, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीच्या दरम्यान एक जर्मन पत्रिका डॅशमध्ये प्रकाशित झाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की 1872 मध्ये। त्यानंतर 31वा प्रश्न, रेडिओ, टेलिफोन, टेलिग्राफ आणि टेलिव्हिजनच्या विकासाची नोंदी कोणी जे की मांडली होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की हायनरिक रुडॉल्फ हर्ट्झ यांनी जे आहे थोडक्यात मांडली होती। त्यानंतर प्रश्न 32वा, खालीलपैकी कोणत्या वैज्ञानिकाने सिद्ध केले की द्रवाला ऊर्जामध्ये आणि ऊर्जाला द्रवामध्ये रूपांतरित केले जाऊ शकते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी। त्यानंतर 33वा प्रश्न, पुरुष आणि महिलांमध्ये यौन गुणसूत्रांचा हा समूह असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यात क, जे की XX। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 34वा, कंपन हे वस्तूच्या कोणत्या प्रकारच्या जे की गतीला दर्शवते?
तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 2 बिंदूमध्ये येण्या जाण्याची. त्यानंतर 35वा प्रश्न, एखाद्या वस्तूचा संवेग डॅशवर निर्भर असतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, वस्तूच्या द्रव्यमान व वेगा दोन्हीवर. त्यानंतर 36वा प्रश्न, डॅश गरम रक्तयुक्त जीव असतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की स्तनधारी गरम रक्तयुक्त जीव असतात. त्यानंतर 37वा प्रश्न, कार्य तेव्हा घडते जेव्हा डॅश असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की ऊर्जा. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 38वा प्रश्न असा आहे, जेव्हा बल आणि विस्थापनामध्ये 90 अंशाचा कोन असतो तेव्हा केलेले कार्य डॅश असतं. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की 0 असतं. त्यानंतरचा 39वा प्रश्न, मानवी शरीरामध्ये ऊर्जा प्रदान करण्यासाठी खालीलपैकी कोणता एक O2 सोबत संबंधित आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यात ड, जे की यापैकी नाही. त्यानंतर 40वा प्रश्न, 746 वॅट काय म्हणतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की एक अश्वशक्ती असं जे आहे म्हणतात. त्यानंतर 41वा प्रश्न, फॉस्फरसची आण्विकता काय आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की चतुअणुता, ज्याला आपण टेट्रा ॲटोमिक असं देखील म्हणतो. त्यानंतर 42वा प्रश्न, खालीलपैकी कोणती ऊर्जा गतिज ऊर्जा सोबत वाढते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की गतिज ऊर्जा. त्यानंतरचा आपला 43वा प्रश्न, सिलिका कशामध्ये विरघळते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की HF. त्यानंतरचा आपला 44वा प्रश्न, डायलिसिसची प्रक्रिया कशा संबंधित आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की मूत्रपिंड संबंधित आहे. त्यानंतर 45वा प्रश्न, लोखंडाच्या डागांचा रंग डॅश असतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की लालसर आणि तपकिरी असतो. त्यानंतर 46वा प्रश्न, खालीलपैकी कशामध्ये बहिर्वक्र आरसा वापरला जात नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की रिअर व्ह्यू मिररमध्ये जो की वापरला जात नाही. त्यानंतर 47वा प्रश्न, मॅग्नेशियमच्या ऑक्साईडच्या अंमलात वाढीचा योग्य क्रम लावा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जो की हा क्रम जो आहे जो की योग्य आहे. त्यानंतरचा आपला 48वा प्रश्न, CNG मधील मुख्य घटक डॅश आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की मिथेन हा जो आहे मुख्य घटक आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, मानवी शरीरात उपस्थित खालीलपैकी कोणत्या पेशींना केंद्र नसते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, ज्यालाच की इथिथॉइड्स असं म्हणतात. त्यानंतर 50वा प्रश्न, क्विक सिल्वर काय आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की सोने आहे. त्यानंतर 91वा प्रश्न, जर एखाद्या A1 kg वस्तुमानाच्या वस्तूचा वेग डॅश असेल तर तिची गतिज ऊर्जा 1 जूल असेल. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की 1 मीटर सेकंद. त्यानंतर 52वा प्रश्न, डॅश हे एक टेट्रा आण्विक मूलद्रव्य आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की फॉस्फरस. त्यानंतर 53वा प्रश्न, न्यूलँड्सने डॅश नियम दिला होता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की अष्टक. त्यानंतरचा 54वा प्रश्न, स्नायू ऊती किती प्रकारच्या असतात. त्यानंतरचा प्रश्न ब, जे की 3. त्यानंतरचा 55वा प्रश्न, मॅग्नेशियमच्या 144 ग्रॅममध्ये डॅश ग्रॅम अणू असतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की 6. त्यानंतर 56वा प्रश्न, एखाद्या घटकाची आयनन ऊर्जा डॅशवर निर्भर असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की केंद्रीय प्रभार. त्यानंतर 57वा प्रश्न, अपघातामध्ये डॅश नेहमी बचत होते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की संवेग. त्यानंतर 58वा प्रश्न, वाळवंटी वनस्पतीच्या बाह्य त्वचाच्या मध्ये एक जाड थर असतो. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की क्युटीन. त्यानंतरचा 59वा प्रश्न, खालीलपैकी कोणता एक अंडे देणारा स्तन प्राणी आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, ज्याला की आपण प्लॅटिपस असं म्हणतो. त्यानंतर 60वा प्रश्न, कार्य करण्याच्या गतीला डॅश असे म्हणतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, शक्ती असं जे आहे ते म्हटलं जातं. तर असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 60 क्वेश्चन होते, जे की आपण सामान्य विज्ञानावर आधारित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला पुढील व्हिडिओचे भाग पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि ज्यांना कोणाला परिपूर्ण ग्रुप डी साठी अभ्यासक्रम हवा असेल त्याने लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.